अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे एका तरुणीच्या मृत्यूनंतर वातावरण चांगलेच तापले आहे. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप असलेला पोलीस कर्मचारी अद्याप फरार असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन केले. आरोपीला तातडीने अटक करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याची मागणी करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे एका तरुणीच्या मृत्यूनंतर न्यायाच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले. मिळालेल्या माहितीनुसार बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पवन वडगावे या पोलीस कर्मचाऱ्यावर घरमालकाच्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिचं शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप आहे. आरोपीने लग्नास नकार दिल्यानंतर संबंधित तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी अद्याप फरार असल्याचा आरोप करत नागरिक आणि विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बाळापूरमध्ये मोर्चा काढला. त्यानंतर अकोला नाका परिसरात सुमारे 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलनस्थळी भेट देणारे खासदार अनुप धोत्रे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत आरोपीला तातडीने अटक करण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल आणि पीडित कुटुंबाला सक्षम कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाईल असं आश्वासन दिलं. दरम्यान पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली असून फरार आरोपीला लवकरच अटक करून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपांचा तपास सुरू असून अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे बाळापूरमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला तातडीने अटक करून पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर सिटी न्यूजची नजर कायम राहील.